क्लासला गेले होते. आता मी सगळे इंग्लिश शिकले. आता मला काही बी विचारा तुम्ही. शेरिट म्हणजे काय? अगं बाय, विचारून विचारून काय विचारलं, एवढं सोपं विचारलंय. शेर इट म्हणजे वाघ जेवतोय, शेर म्हणजे वाघ आणि इट म्हणजे जेवतोय. अहो ऐका की, बोल की. माझ्या बहिणीला कॉंग्रॅच्युलेशन म्हणा. का बर? माझी बहीण प्रेग्नेंट झाल्या. अगं पण तिचं तर लग्न झालं नाही की. अहो तिनं बेंगलोरला नव्हती काय डॉक्टर की शिकायला, तिथंच प्रेग्नेंट झाल्या. बेंगलोरला होती, डॉक्टर की शिकला ती, प्रेग्नेंट झाली. येडी परमनंट झाल्या मन. हा तेच तेच, फोन करून लगेच म्हणा तिला कॉंग्रॅच्युलेशन. नुसता येड्याचा बाजार आहे. तुझ्या नादा लागली, पार वाटलं झालंय माझं. होय की, आणि मी कलेक्टर झाला. बाई तुझ्या पायात मला गावात तोंड दाखवायला जागा राहिली नाही. बघील तिकडे उदारी झाल्या. होय व काय बाया म्हणतात नवऱ्याला चुना लावला, चुना लावला, चुना लावला म्हणजे काय व? कसं आहे सांगू का? हा नवऱ्या कोण बाजार करण्यासाठी 1000 रुपये घ्यायचे, हा 500 रुपयाचा बाजार करायचा, हा 500 रुपये जवळ ठेवायचे हम्म आणि नवऱ्याला 1000 रुपयाचा हिशोब द्यायचा. त्याला म्हणायचं चुना लावणे. होय रे, तू कधी प्राणी संग्रहालयात गेलतास का? हा मग अख्खं वराड घेऊन गेलतो. तुझ्या पप्पाला विचार की. भावांनो, आता माझी बहीण उरलेली आहे कामावरून. मी इथं मेल्याची ऍक्टिंग करतो. बघा माझी बहीण कशी घाबरते, असं आंबरटा फुड फुड रडते का नाही बघा. आले होय होय, मी कळवते सांगते की ते सगळं. काम ना धंदा काय नाही, खाऊन नुसता घरात मेल्यासारखा पडतोय. अगं तुला नाही हे हो माझा भाऊ, घरात नुसता खातोय आणि मेल्याचं ऍक्टिंग करून पडतोय. मित्रांनो, ज्याची बायको मुकी तो सर्वात सुखी. शक्यच नाही. कोण म्हणलं तुला? अरे बारदा, काही बोलत जाऊ नको बिनकामाचं. तुला काय कळतं काय? दिवाळीच्या असा मुहूर्तावर असलं बोलतोस का? काय काही खोटं बोलू नको मला सांगतो. ए दादा, काय झालं? अगं दीदी, सरकारनं नवीन नियम काढले म्हणा. आता फोन पेवरून दुसऱ्याला फक्त 5000 रुपये जाणार. मग हे कोण सांगितलं असं तुला? तुम्हाला 10,000 रुपये पाठवून बघ वर. थांब आत्ता पाठवते. पाठव. हे बघ झाले. परत पुन्हा लावून गेला वाटतं यो मला. तुम्हाला कधी सुखान जगून देणार आहेस का नाही? नाही. का? नवऱ्याला एवढं पण सुखानं जगून द्यायचं नसतंय की ते लग्नाला चांगलं समजून दुसरं लग्न करल. अहो, 7 जन्म हीच बायको मिळावी असा उपास असता तर काय केलं असतं तुम्ही? मी सकाळ सकाळ जेवण केलं असतं. अहो ऐका की, आज माझ्या लय पोटात दुखलाय. तुमचं तुम्ही जेवण तयार करून खाता काय? तू कशाला टेन्शन घेऊन लेस? मी ऑनलाईन मागवतो की. एक पिझ्झा, एक बर्गर. अहो मला बी मागवा की. ए तू का बस गाव का? तुझ्या पोटात दुखलाय. अहो घरातलं राशन संपले, राशन आणायचे 3000 रुपये द्या. अहो हे तर 2500 रुपये आहेत की. कस काय? अगं आता तर मोजून ठेवलं तुम्ही, 3000 रुपये होते. ह्यांना नीट पैसे पण मोजायला येत नाही. अगं हे तर 2000 आहेत की. कस काय 2000? अहो आता तर मोजली मी, 2500 रुपये होते. चुकून एक नोट खाली पडली वाटतं. माझी चुकून नोट एक खाली पडली होती काय. ये जा आण जा बाजार. असली शाळा मला पहिली शिकविल तर आमच्या मास्तरनं. बघले आण जा बाजार. अहो तुम्ही माझ्यात असं काय बघितला जे माझ्यासोबत लग्न केला?
बाकी काय नाही, मलाच नाद होता की शाळेला मांजर पाळायचं. अरे आज मी पॅरासिटमॉल गोळीला येड्यात काढली. कसं काय? मला ताप नसतानाही गोळी खाल्ली. आता गोळी पूर्ण शरीरात हुडकत फिरणार ताप कुठं आहे म्हणून. वळी येड्याचा बाजार आहे. कुठल्या मुहूर्तावर झालाय का तुझा जन्म? या घरला. हो, येताना आरतीचं सामान घेऊन या. पण आरतीला काय आवडते तू तर काही सांगितलीच नाहीस की. सांगा मुलांनो, एकीकडे पैसा आणि एकीकडे अक्कल. मग सांगा तुम्ही काय मागणार? पैसा. चूक. मी असते तर अक्कल मागितली असते. बरोबर आहे मॅडम, ज्याच्याकडे जी कमी आहे तेच मागणार. आईला होईल का, पण तू एवढं खरं कसं काय बोललास? काही जण मोबाईलचं पॅटर्न लॉक एवढं अवघड ठेवतात जसं काय देशाच्या सगळ्या गुप्त फायली ह्यांच्याच मोबाईलमध्ये असतात. पंजाबच्या पोरी लस्सी बनवतात, केरळच्या पोरी इडली बनवतात, गुजरातच्या पोरी ढोकळा बनवतात आणि महाराष्ट्रातल्या पोरी उल्लू बनवतात. उल्लू. झालीस का तयार? होय. बरं ऐका की, आज मी कुठेतरी वाचली होती, नवऱ्याकडे जे काही पैसा येतोय ते बायकोच्या पायगुणामुळेच येतोय. तुम्ही काय एवढा विचार करताय? मी काय म्हणतो, महागाई लय वाढली आहे. काय तर केलं पाहिजे. एका बायकोच्या पायगुणानं काही होणार नाही. माझ्यासारखी बायको मिळाल्या ना म्हणून तुमची लय नाटकं चालल्यात. माझ्यापेक्षा खडूस मिळाली असती ना मग कळालं असतं तुम्हाला. हा, म्हणजे ह्याच्यापेक्षा पण वरचे मॉडेल असतात काय? माझ्या मित्राचा जॉब गेला ह्या मंदीमुळं. मग कशाला मंदीच्या नादाला लागायचं? गेला का नाही आता जॉब? अगं उघड की दरवाजा. तुझ्या बापाची शपथ घेऊन सांगतो, मी आज एक थेंब सुद्धा दारू पिले नाही. अगं तुला उघड म्हणलो का नाही दार? उघडतेस का नाही? माझा राग लय वाईट आहे बरं का, सांगलो तुला. उघड दार. हॅलो, अहो जावई, आमचं बाळ काय करतंय? अहो मामी, बाळ नका म्हणू, कर्दन काळ म्हणा माझा, कर्दन काळ. 10,000 पाठवलं बघ तुला. आले का बघ पैसे, आणि आले असले तर मला मेसेज करून सांग. कट झाला का फोन? होय. मला एक गोष्ट सांगा, तुमचं जे मन आहे ते समुद्रासारखं मोठं असेल ना? होय, 100%. मग त्यामध्ये छोटे मोठे मासे तर राहतच असतील. कुठून राहत असतील छोटे मोठे मासे? तुझ्यासारखी मोठी लट मगर त्या समुद्रात असल्यावर. अगं समुद्रात राहायचं सोड, त्या समुद्राच्या कडेनं सुद्धा छोटे मोठे मासे येणार. मला काय वाटतं माहिती का, आपण लोन काढू आणि लोनवर एखादा मोठा आलिशान फ्लॅट घेऊ. तुमची जी चाल आहे का चाल, ती जर बँकेवाल्यांना माहित झाली ना, तुम्हाला लोन तर नाही बघा भेटायचं, पण लोनचा डबा सुद्धा नाही भेटायचा. निघाले लोन काढायला. खरंच नवरा म्हणजे देव माणूस असतो, बायकोच्या कायम सुखादुखात सोबत असतो. अगं हे गाडीचा हप्ता भरायचे पैसे आहेत ग. हे बघा, हेच माणूस आहे बघा, माझं अख्खं आयुष्य वाटलं करून टाकले, माझी अख्खी जिंदगी नरक करून टाकले. पैसे मागितलं की हप्त्याचे पैसे आहेत, बिशीचे पैसे आहेत, इकडचे पैसे आहेत, तिकडचे पैसे आहेत. वैताग आलं मला ह्या माणसाचं. हो, घरात मिरची संपली आहे, जावा बाजारात शिमला मिरची घेऊन या. तुला अक्कल बिकल काय आहे का? आमच्या घरात सोनाच्या तोंडून सासूचं नाव सुद्धा घेत नाहीत. माझ्या आईचं नाव शिमला आहे. बरं जावा मग, सासूबाई आणा जावा. रुपाली, 11 वाजले, आता तू उठ. एक सेकंड. आई, 11 वाजले, अजून उठत नाहीये ती. मी बघते. उठो अनारकली, कामवाली नाही आने वाली. आज पण
आयुष्य आहे तोपर्यंत रोज डीपी बदलत जावा. नंतर तर एकाच फोटोत लटकून राहायचंय की. घरात कितीही काम करा, नुसतं नाव ठेवते हे माणूस. मी राहीना आता तुमच्या सोबत. मी चालली माहेरला. मी बी चाललो देवळात. तुम्ही देवळात जाऊन किती पण नवस करा, मी येत नसते वापस. मी देवळात नवस करायला नाही, नवस फेडायला चाललोय. अहो थांबा की, नमस्कार करते. मग हे गुडघ्याच्या वाटेत पाय खाली इथं पाय. अरे श्रद्धा, ते सगळं बरोबर आहे, पण तू लग्न का बरं करत नाही? लग्न करायची काय गरज आहे? मी नोकरी करते, पैसे कमवते, स्वतःचा खर्च स्वतः करते, स्वतःचे निर्णय स्वतः घेते, मग लग्न करायची काय गरज आहे? हे पाय श्रद्धा, तू हे सगळं बरोबर आहे. जर कधी तुझ्याकडून काही गलती झाली मग काय तू स्वतःलाच दोष देशील? बिलकुल नाही. मग मी तेच तर म्हणते, ताव्हा गरज पडते नवऱ्याची. कुएं में कूद के मर जाना यार, तुम शादी मत करना. हो, तुम्ही मला सारखं सारखं सॉरी म्हणत जाऊ नका. का? माझं भांडण करायचं मूड निघून जातंय. अहो, या भूतनी रात्रीच का दिसतात, दिवसा का दिसत नाहीत? कारण दिवसा मेकअप लावून बसत्यात. मामा 10 रुपये दे की चॉकलेट खायला. ए चल तिकडा, सारखं पैसे मागते. तुझ्या एवढा असताना मी मामाला पैसे सोड डोळे वर करून सुद्धा बघत नव्हतो. कशाला मोठा मोठा फेकायला? सरळ सांग की पैसे नाहीत म्हणून. लग्न झालेले लोक पेपरमध्ये भविष्य कधीही बघत नाहीत. ते सकाळी सकाळी बायकोचा चेहरा बघून ओळखतात आजचा दिवस कसा जाणार. अहो, मला सांगा, असा कोणता प्राणी आहे जो त्याच्या शिकाऱ्याला हळूहळू झडपतो आणि मग डसतो? काय माहित ग, मला काय एवढं नॉलेज नाही. ए सुनी, सकाळी सकाळी मोबाईल बघत बसलेस, काय तर कर की. दे मग 2000, शॉपिंग करून येते. नको, बघ मोबाईल. जेवलीस का? काय रोज रोज तेच विचारतो? काहीतरी वेगळ्या पद्धतीने विचार ना. चरलीस का म्हशे? काय मग आजा, लग्न ठरलं वय? होय, ठरलो बाई एकदाशी. काय करते मुलगी? मुलगी होय, मेडिकल कॉलेज मध्ये इंजिनियर आहे. ढिरी वाढली म्हणून वाईट वाटून घेऊ नका, कारण एअरबॅग या महागड्या गाडीनच असतात. तुम्ही तुमच्या आयुष्यात एवढं टेन्शन का घेताय? टेन्शन 2 चापटींना सांगणार पिर्र बाहेर काढा ना. ठीक आहे. मला हुशार मुलीसोबत लग्न करायचं होता. हुशार मुलगी तुझ्यासोबत लग्न केलीच नसती. तेच म्हणायचंय मला. अहो, असं म्हणतात की नवरा बायकोची जोडी वरच बनते म्हणून. हो, आणि ते खाली फक्त भांडायला येतात.